नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। कपाशी पिकातील पातीगळ असेल किंवा मिरची पिकातील फुलगळ असेल, ही शेतकऱ्यासमोरची एक मुख्य समस्या आहे, कारण की यावरच आपलं उत्पन्न ठरलेलं असतं। तर आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशी पिकाची पातीगळ असेल किंवा मिरची पिकाची फुलगळ असेल, हे होण्यामागचे काय कारणे आहे व त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, याविषयी थोडक्यात व अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल, अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शेतकरी बांधवांनो, कमी सूर्यप्रकाश, वाढलेले तापमान, पावसाचा खंड, सतत पडणारा रिमझिम पाऊस, जमिनीत असलेली कमी ओल किंवा जास्त प्रमाणात असलेली ओल किंवा ढगाळ हवामान इत्यादी घटकांमध्ये विपरीत बदल झाल्यास झाडामध्ये अन्नद्रव्याचे अपटेक आवश्यक त्या प्रमाणात होत नाही। झाडामध्ये तयार होणाऱ्या अन्न घटकाचे पाते, फुले, कळ्या, बोंडे इत्यादी भागाकडे वहन होण्यास अडथळा निर्माण होतो। परिणामी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला कपाशी पिकाची पातीगळ असेल, मिरची पिकाची फुलगळ असेल, हे आपल्याला होताना दिसत असते। शेतकरी बांधवांनो, वाढलेले तापमान किंवा उमलणाऱ्या फुलावर पडणारा पाऊस यामुळे परागीकरण आवश्यक त्या प्रमाणात होत नाही, अशामुळे सुद्धा आपल्याला पिकाची फुलगळ होताना दिसत असते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या, कुठल्याही झाडाला त्याचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 17 प्रकारचे अन्नद्रव्य लागत असते। प्रत्येक अन्नद्रव्याचे वैशिष्ट्य हे वेगळं असतं, प्रत्येकाचं कार्य हे वेगळे असते। जसे की फॉस्फरस हा फुलधारणा व सेटिंगसाठी काम करतो, पोटॅशियम हा वजन वाढवण्यासाठी व पक्वता आणण्यासाठी काम करत असतो, त्याचप्रमाणे कॅल्शियम हा कळी काढण्यासाठी काम करत असतो व बोरॉन हे परागीकरण करण्यासाठी काम करत असते। यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या कपाशी पिकाची पाती वळत असते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते। त्यामुळे अशी फवारणी घ्यायची की आपल्याला ह्या 4 अन्नद्रव्याची कमतरता भरून निघली पाहिजे। हे सारे घटक जर आपण फवारणीतून घेतले तर निश्चितच आपली पातीगळ थांबेल। सर्व पातीगळ व फुलगळ थांबण्यासाठी आपल्याला लोटोबर्ट कंपनीच्या कॅनबी आणि क्युमॅक्सचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे। कॅनबी मध्ये कॅल्शियम आणि बोरॉनचे संतुलित मिश्रण आहे, त्याचबरोबर क्युमॅक्स मध्ये फॉस्फरस हा पेंटॉक्साइड फॉर्म मध्ये आहे, त्यासोबत पोटॅशियम ऑक्साइड फॉर्म मधला आहे व बोरॉन हे तीच कॉम्बिनेशन आहे। जे म्हणजे शेतकरी बांधवांनो, पिकाला फुले काढण्यासाठी, कळी काढण्यासाठी, त्याचबरोबर परागीकरण चांगल्या प्रकारे होण्यासाठी व त्याचे वजन व साईज वाढण्यासाठी जे सर्व घटक लागतात, ते सर्व घटक आपल्याला 2 प्रोडक्ट मधून भेटणार आहेत। याचा वापर केल्यामुळे आपल्याला कळी काढणे, पानाच्या व फळाच्या पेशी मजबूत करणे, त्याचबरोबर परागीकरण करणे म्हणजेच पावडर वाढवणे यासारख्या गोष्टींसाठी फायदा होणार आहे। त्याचबरोबर पात्याचा व फुलाचा देठ मजबूत करण्यासाठी याचा फायदा होतो। कॅनबी आणि क्युमॅक्सचा फवारणीमध्ये वापर केल्यास आपली पातेगळ सुद्धा थांबेल, फुलगळ सुद्धा थांबेल, त्याचबरोबर पाते व फुलांची संख्या 100% वाढते, पात्याची गळ थांबते, फळाचे तडकण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते, फळाचा आकार, साईज व वजन सुद्धा वाढवण्यास आपल्याला मदत होते। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपण जर कॅनबी आणि क्युमॅक्सचा वापर केल्यास आपले कपाशी पिकाची पातीगळ असेल किंवा मिरची पिकाची फुलगळ असेल, हे तर थांबेलच, त्याचबरोबर पात्याची व फुलांची संख्या 100% वाढते। शेतकरी बांधवांनो, याचे प्रमाण आपल्याला फवारणीद्वारे क्युमॅक्सचे प्रमाण आपल्याला फवारणीमध्ये 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्राम याप्रमाणे घ्यायचे, तर कॅनबीचे प्रमाण आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 2 ml याप्रमाणे घ्यायचे। शेतकरी बांधवांनो, याचा वापर आपण ड्रिप इरिगेशन सुद्धा करू शकतो। ड्रिप मध्ये आपल्याला याचे प्रमाण एका एकरासाठी क्युमॅक्सचे प्रमाण आपल्याला 500 ते 750 ग्राम प्रति एकर याप्रमाणे घ्यायचे व कॅनबीचे प्रमाण आपल्याला 500 ते 750 ml प्रति एकर याप्रमाणे घ्यायचे। शेतकरी बांधवांनो, कॅनबी आणि क्युमॅक्स या प्रोडक्ट अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आता संपर्क करा। आपला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।